नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर असा एक विषय घेऊन येत आहे जो तुमच्या आणि माझ्या आयुष्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे. तो म्हणजे वाईट वेळ. आयुष्य एक वर्तुळ आहे. इथे सुख दुःख, यश अपयश, मान अपमान या सगळ्यांची चक्रे सतत फिरत असतात. पण आयुष्यात खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते आणि याच वेळी तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे खरे चेहरे समोर येतात. हा तो काळ असतो जेव्हा काही लोक तुमच्या मागे ढाल बनून उभे राहतात, तर काही लोक तुमच्या दुःखावर हसतात. काही तुमचा हात सोडून देतात आणि काही तुमच्याबद्दल निंदा करतात. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते. आयुष्यातील हे क्षण वाईट नसतात, ते परीक्षेचे क्षण असतात. ही परीक्षा तुमच्या संयमाची असते, तुमच्या धैर्याची असते आणि तुमच्या श्रद्धेची असते. आणि म्हणूनच आजचे बोलणे अशा लोकांसाठी नाही ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, ज्यांनी तो त्रास सहन केला आणि आता नव्या ऊर्जेने उभे राहू इच्छितात. मित्रांनो, एका गोष्टीचे दुःख सर्वात जास्त असते ते म्हणजे जेव्हा आपण कोणाकडून तरी आधाराची अपेक्षा ठेवतो आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही. आपल्या वाईट वेळेत जे हसले, जे दूर झाले, जे निंदा करत राहिले ते लोक कोण? ते कदाचित ते लोक होते ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता. ते कदाचित ते लोक होते ज्यांना तुम्ही मदत केली होती. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा हा व्यवहार तुमचा अपमान नव्हता, तर तो त्यांच्या स्वतःच्या लहान मनाचा पुरावा होता. जे तुमच्या दुःखावर हसतात त्यांची बुद्धी फक्त वर्तमान पाहू शकते, ते भविष्य पाहू शकत नाहीत. त्यांचे मन देणे किंवा साथ देण्यात नाही, तर फक्त घेणे आणि टीका करण्यात रमते. तुम्ही दुःखी असताना त्यांना तुमचा आत्मविश्वास कमी झालेला पाहायला मिळतो आणि त्यांना आनंद होतो, पण त्यांना माहीत नाही की तुमच्या आत्मविश्वासाची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. त्यांनी तुमची निंदा करून किंवा तुम्हाला हसून, तुमच्याबद्दल बोलून त्यांची ऊर्जा वाया घालवली आहे. तुम्ही मात्र तुमची ऊर्जा दुःख करण्यात नाही, तर बदल करण्यात गुंतवायची आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया, तो म्हणजे परमेश्वराचा हिशोब. तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्यावर हसणाऱ्यांना शिक्षा देण्याचे काम तुमचे आहे का? नाही. तुमच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्याचे काम तुमचे आहे का? तर नाही. कारण या जगात एक असा न्यायाधीश आहे ज्यांच्या दरबारात कोणताही वकील चालत नाही आणि कोणताही खोटा पुरावा स्वीकारला जात नाही. तो न्यायाधीश म्हणजे परमेश्वर आणि त्याचा न्याय म्हणजे कर्माचे सिद्धांत. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मांची पेरणी करत राहा आणि ज्यांनी वाईट काळात तुमचा हात सोडला किंवा तुमच्यावर हसले त्यांचा हिशोब परमेश्वर आपोआप घेईल. तुम्ही त्यांच्या निंदेमुळे किंवा हसण्यामुळे स्वतःला कमकुवत समजू नका. उलट त्यांना प्रेरणास्त्रोत माना. तुमचा संघर्ष, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा संयम या सगळ्यांची नोंद परमेश्वर ठेवत असतो. ज्यांनी तुमचा त्याग केला त्यांचा हिशोब त्यांच्या भविष्यातील एकांतपणात होईल. ज्यांनी तुमच्यावर हसले त्यांचा हिशोब त्यांना तुमच्या यशाच्या क्षणी होईल. तुम्ही फक्त एवढेच लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मार्गावरून ढळायचे नाही. त्यांचे बोलणे हे फक्त क्षणिक आवाज आहेत. तुमचा प्रवास हे एक शाश्वत सत्य आहे.
आत्मशक्ती आणि बदलाची प्रक्रिया. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही काय करायचे आहे. या क्षणापासून तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये अशा लोकांना तुम्ही क्षमा करा. तर मी तुम्हाला त्यांना मिठी मारायला सांगत नाही. मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या मनातून त्यांना मुक्त करा. क्षमा करा. क्षमा करणे म्हणजे त्यांना शिक्षा न देणे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे क्षमा करणे म्हणजे त्यांच्या नकारात्मक विचारांना तुमच्या डोक्यावरून काढून टाकणे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या निंदेचा विचार करत असाल तोपर्यंत तुम्ही त्यांच्या हातातले बाहुले असाल. तुम्ही मुक्त व्हा. तुमच्यावर हसणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी तुमचे तोंड उघडण्याची गरज नाही. तुमचे उत्तर तुमच्या कामातून दिसले पाहिजे. तुमचा फोकस आता फक्त एकच असायला हवे. तुमचा वाईट काळ हा तुमचा प्रशिक्षण काळ होता. या काळात तुम्ही शिकलात की कोण आपले आणि कोण परके. आता या ज्ञानाचा उपयोग करून एका नवीन आत्मविश्वासाने आणि जिद्दीने कामाला लागा. मित्रांनो, तुमचा सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांना हे दाखवून देणे की मी तुमच्या अंदाजावरून कमकुवत नाही. तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर उभे राहा आणि तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा करा की तुमच्या टीकाकारांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छिते, तुम्ही एकटे नाहीत. परमेश्वर तुमचा संघर्ष पाहत आहे. तुमचा संयम, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे कष्ट हे सगळे वाया जाणार नाहीत. आज एकच शपथ घ्या, ते म्हणजे मी माझ्या दुःखावर हसणाऱ्यांना आता माझे प्रेरणास्थान बनवले आहे. मी माझ्या निंदकांबद्दल विचार करण्यात माझा एकही वेळ वाया घालवत नाही. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवून माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करेन. मी माझे भविष्य इतके उज्ज्वल करेन की माझी वाईट वेळ ही फक्त एक जुनी आणि विसरलेली आठवण राहील. मित्रांनो, उठा आणि कामाला लागा. तुमच्या यशाचा प्रवास आता सुरू झाला आहे. परमेश्वर तुमच्या व्हिडिओ ठेवत आहे, पण तुमचाही हिशोब बाकी आहे. तुमच्या हिशोबातील तुमच्या भविष्यातील यशाचा. उठा, कामाला लागा, कारण तुमच्या यशाचा आवाज तुमच्या निंदकांच्या आवाजापेक्षा 1,00,000 कोटी पुढे गेला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.